सिडकोतील रायगड चौक परिसरातील शिवनेरी गार्डन भागात पुन्हा एकदा गढूळ दुर्गंधीयुक्त व अळीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। पिण्याच्या पाण्यात घाण, आळ्या व दुर्गंधी आढळून येत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। मनपाने पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते योगेश गांगुर्डे यांनी दिला आहे। स्थानिक नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी वारंवार तक्रारी करूनही महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। अनेक दिवसांपासून ही समस्या कायम असून प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे। दूषित पाणी पिल्यामुळे काही नागरिक आजारी पडल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। सामाजिक कार्यकर्ते योगेश गांगुर्डे यांनी या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने स्वच्छता व सुरक्षित पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे। समस्या तात्काळ सोडवली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे। महिलांनी प्रशासनाच्या भूमिकेत संताप व्यक्त केला असून सकाळी नळाला येणारे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे सांगितले। पाण्यातून येणारे दुर्गंधी आणि आळ्या आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजाराचा धोका वाढला असून प्रशासनाने तातडीने पाणी नमुन्याची तपासणी करून जलवाहिन्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। महापालिकेने या गंभीर समस्येची दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।